जसे एखाद्या दगडाला तुम्ही उडाली लावता ना पहार घालून, दंडलविती म्हणजे हालविती, दंडलविती, घातले लागले हलवायला, तो हलतो का? अजिबात नाही. परी तो जायचा काहीच नाही. याच्यामध्ये काही फरक पडा ना. का? हा अपरोक्ष ज्ञान. ह्या तर देवता सगळ्या आधीन झालेल्या आहे. मग आधीन झालेल्या देवता असताना पुढच्या ज्या काही त्या विघ्न करून बघितलं, सगळ्या गोष्टी त्याच्या पडले बांधलेल्या आहे, बलात्कारे सुद्धा करून बघतात आहे, पण काहीच नाही. त्या अष्टभैरवाच्या विघ्नाला सुद्धा तो पात्र झाला नाही. मग अशा प्रकारचं त्यांनी अष्टभैरवाचं विघ्न आता गेलं. परंतु मग आता पुढं विश्वेचं विघ्न राहिलं. आता हे आले, हलविलं, दंडलविलं, बलात्कारे ओढून बघायचा प्रयत्न केला, याला काही झालं नाही. परंतु अष्टभैरवाच्या वर कोणती देवता आहे? विश्व. ती एकच आहे. मग अशी देवता म्हणजे ब्रह्मतुल्य आनंद विघ्नत्वे प्रगटती. ब्रह्मरूप परमेश्वर, ब्रह्मची माया तत्तुल्य जी विश्व, त्या विश्वेचा काय झालं? ब्रह्मतुल्य आनंद विघ्नत्वे प्रगटते. म्हणजे दुःख नाही, सुख संचारी आहे. त्या विघ्ने विश्वेचं विघ्न कसं आहे? जवळ नाही आली, संचारी आहे. म्हणजे काही मूर्ती बिर्ती प्रतिमा दिसत नाही, पण जसं सुख आलं, जसा आनंद आला, तसा संचार झाला. याच्या कार्यामध्ये व्यत्यय आणायचंय, सुख व्हायला लागलेलं आहे. परंतु त्याचं विघ्नत्वे प्रगटती म्हणजे आनंदाचं सुखाचं विघ्न त्यांनी प्रगटून बघितलं. परंतु याच्यामध्ये काही सुद्धा फरक झाला नाही. थोडा घाबरल्यानंतर धावा करत असतो, कधी कधी काही म्हणत असतोय की बा आता हे जे काही होते हे दिसत होते, पण हिचं काही दिसतच नाही. परंतु संचार झालेला आहे. मग संचार चक्रधराचं नाम घेतलेलं आहे, मनन केलेलं आहे. मग त्यामुळं काय झालं? विद्या पुरुषी आधी ती विद्या प्रकाशी, मग तो विद्याधीन होय. विद्ये शब्दाधीन, विद्याधीन होय. म्हणजे इथं तो श्रीमूर्तीच्या अधीन झाला. धावा पकडला, तिथून निघाला आणि श्रीमूर्तीच्या सन्निधानामध्ये जाऊन पोचला. मग असं त्याचं ते इथं खेळून होत काय झालं? आता हे जे अपरोक्ष ज्ञान आहे या परी योग्य होय, तयाची परमेश्वर सामान्य ज्ञान दान करती. असं जे काही माग त्यांनी जे केलेलं होतं ते काय केलं त्यांनी? संविधानिक शाळे का असंविधानिक शाळे? संविधानिक चौकडीने बहुत शाळे, असंविधानी जे तुलेने शाळा ते तुलेने शाळे. म्हणजे अशा प्रकारचं त्याचं ते कर्माचं क्षालन चाललेलं आहे, विघ्न आलेलं आहे. मग सगळं विश्वेचं विघ्न सुद्धा पाठीमागं टाकलेलं आहे आणि आता तो श्रीमूर्तीच्या अधीन झालेला आहे. श्रीमूर्तीच्या अधीन झाल्यानंतर आता त्याचं काय झालेलं आहे? हे जे सत्ता ज्ञान आहे, अपरोक्ष ज्ञान आहे, आता ते चरितत्व झालेलं आहे. आणि मग परमेश्वर त्याला काय करतात? हे या परी योग्य होय. या परी म्हणजे मागे जी पर सांगितली त्या परी योग्य होय, तयाची परमेश्वर सामान्य ज्ञान दान करती. सामान्य ज्ञान म्हणजे सत्तेशी थोड आणि विशेषेशी न्यून. सत्ता ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आणि विशेष ज्ञानापेक्षा थोडं खर्च, असं जे दोन्हीच्या मधलं सामान्य ज्ञान आहे ते सामान्य ज्ञान आता परमेश्वरानं या कोणाला? हा जो शब्द ज्ञानी होता तो सत्ता ज्ञानी झाला आणि सत्ता ज्ञानी होता त्यालाच आता काय मिळालं? सामान्य ज्ञान मिळालं. मग सामान्य ज्ञान जेव्हा याला मिळालं, कोणाकडून मिळालं? त्या साधला त्याकडून मिळालं. मग ते ज्ञान मिळाल्यानंतर हा काय करतो? हे सामान्य ज्ञानी विकारसृष्टी कर्मसृष्टी वेगळा होय, दैवसृष्टी अधीना होती. या ठिकाणी काय झालेलं आहे? सामान्य ज्ञान त्याला झालं. सामान्य ज्ञान झाल्यामुळं काय झालं? विकारसृष्टी आणि कर्मसृष्टी. विकारसृष्टीमध्ये 36 कोटी स्त्री देवता, कर्मसृष्टीमध्ये 36 कोटी पुरुष देवता, म्हणजे 72 कोटी देवतेच्या वेगळा झाला. सामान्य ज्ञानी विकार सृष्टी कर्मसृष्टी वेगळा होय, म्हणजे 72 कोटी देवतेच्या आता हा वेगळा झाला. दैवसृष्टी म्हणजे मागं जसं दैवविघ्न म्हटलं ना, मग ते जे दैवविघ्न आहे म्हणजे ते दैवसृष्टी आधीना होते. म्हणजे दैवसृष्टीमध्ये ब्रह्मादी शेषया विश्व वगैरे अष्टभैरव हे जे काय सगळे हे काय झाले? आता
विश्वेपर्यंत सगळे अधीन झाले. वेगळा नाही झाला त्यांच्या, वेगळा कोणाच्या झालेला आहे? 72 कोटी विकारसृष्टी कर्मसृष्टीच्या वेगळा झाला. पण बाकीची दैवसृष्टी आहे, त्या दैवसृष्टी अधीना होती. म्हणजे आता त्याची आज्ञा पाळण्याकरता तयार आहे. हात जोडून उभे आहे, सांगा आमच्याकडं काही काम असेल, काही सेवा असेल तर आम्ही तुमची करायला तयार आहे. म्हणजे यांच्यात वेगळा झाला. पण ह्या सुद्धा कोण कोण? ब्रह्मदीक्षेच्या अष्टभैरव आणि विश्व हात जोडून या सामान्य ज्ञानियाच्या समोर उभा आहे. काही सेवा असली तर सांगा, आम्ही तुमची सेवा करतो. अशा प्रकारचा हा आता स्टेप बाय स्टेप बरोबर वाढत चाललेला आहे. आणि मग अशा प्रकारचं याला सामान्य ज्ञान झाल्यानंतर काय होतंय? सामान्य ज्ञान सत्ता सामान्य ज्ञान मिळवली असेच कर्मक्षालन करी, असेच मळक्षालन करी. सत्ता आणि सामान्य ही दोन्ही ज्ञान आता त्याच्याजवळ आहे. मग ते असे असल्यानंतर असेच कर्म, जे काही बाकी वेगळे जे असतील असेच मळ असेच कर्म त्याने काय केलेलं आहे? आता ते क्षालन करायला सुरुवात केलेली आहे. मग कोणत्या कर्माचं तो क्षालन करतो? ना तेने लाविले ते तो फिडी, तेने नाही लाविले ते तयाचेनी न फिटे. तेने लाविले तर काय लावलं होतं? विश्वेपासून यक्षणीपर्यंत जे मळ होते ते मळ त्याने रचले होते, अंगावरती घेतले होते. ते तो फिडी, तेने लाविले ते तो फिडी, त्याने नाही लाविले. आते जे मागचे जे आहे ते त्याने लावले का? नाही. ते तयाचीनी न फिटे. म्हणजे त्याने जे निर्माण केलेले होते, अंगावरती घेतलेले, त्याचं क्षालन त्यांनी सुरुवात केलं. पण त्याच्याकडून जे लागलेले नाही ते त्याच्याकडून मात्र फिटत नाही. मग कर्म कशाला म्हटलं? ना यत् क्रियते तत्कर्म, म्हणून या कर्म. कर्म शब्दे कर्म बोली जे कर्म शब्दे मळही बोली जती. केलं म्हणून कर्म. यत् क्रियते तत्कर्म, जे केलं त्याच्यामुळे ते निष्पन्न झालं, ते लागलं. आणि लागल्यानंतर त्याला कर्मही म्हणतात. आणि कर्म शब्दे कर्म बोली दे, कर्म शब्दे मळही बोली दे. का? कर्म लागल्यानंतर त्याला मलिनत्व आलेलं आहे. जसा तसा याने मळ ते रचत गेला, तसा तसा संकुचित होत गेला. आणि संकुचित होत गेल्यामुळे आकर्ष बसत 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 पार यक्षणीपर्यंत मळाला. आता यक्षणीच्या पुढून म्हणजे वरवर आता हे काय चाललेलं आहे? त्याने जेवढे लावलेले विश्वेपासून यक्षणीपर्यंत त्याचं क्षालन त्याने सुरुवात केलेलं आहे. आणि त्याने जे लावलेले नाही आदिमळे पुढचे जे काही आहे 5 पिशी आहे ते काही त्याच्याकडून क्षालन होत नाही. आता ते ईश्वर क्षालन करणारे, मग त्याला पुढं कसं कसं ज्ञान होणारे. म्हणजे एकूण आपण 46 वचनापर्यंत आता येऊन पोचलो. थोडक्यामध्ये तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला. म्हणजे 46 आणि आता जर 57 पर्यंत जायचं म्हटलं तर दुपारच्या सभेला जे काही आपले पुढचे 2 तास आहे, त्या 2 तासामध्ये तुम्हाला पुढचे 7, 8 म्हणजे 9, 11 वचन घेऊन आणि तुमचा समारोप करता येईल. हे जे काही दुसरं सत्र आपण आज नसताना सुद्धा आयोजित केलं, त्याच्यामुळे तुमचा फायदा झाला का माझा फायदा झाला हे काही मला सांगता येणार नाही, ते तुम्ही ठरवा. पण घेतलं माझ्या धर्मबंधूंनो, आजची दिवाळी स्थिती आहे. आणि एवढ्या प्रयासातून त्याला तिथपर्यंत जावं लागतंय. म्हणजे हा काही खेळ नाही. हे शाब्द ज्ञान आहे, सत्ता ज्ञान आहे, अप्रोक्ष ज्ञान आहे. सत्ता तेच अप्रोक्ष आहे. आणि सामान्य ज्ञानात ती सुद्धा त्याला हे झाल्यानंतर आता पुढं विशेष ज्ञान होणार आहे. पण विशेष ज्ञान झाल्यानंतर सुद्धा त्याला पुढं काय काय दुःख भोगावं लागतात. आणि ते सगळे दुःख भोगत भोगत तो पुढं कसा जाऊन पोचणार आहे. म्हणजे ईश्वर प्राप्ती सुद्धा सोपी नाहीये. खूप मोठी खडतर तपश्चर्या आहे. आणि ही तपश्चर्या करत करत असताना जेव्हा अविद्या छेद होईल तेव्हा माया परांगत करते. मायेच्या पलीकडे पाऊल होणारे. म्हणजे या सगळ्या गोष्टी अनुभवावं लागतात. पण शाब्दी त्याचा अनुभव नाहीये. शाब्दी फक्त आपल्याला जाणीवे, ज्ञानानं त्याची जाणीवे, दुःख असतंय. पण तिथं प्रत्यक्षात तो बघतोय, कर्म बघतोय, देवता बघतोय. आता देवता कशा आहे आपल्याला शब्दाला सांगतोय आपण. 81 कोटी 1.25 लक्ष 9, 10 आहे. त्या अशा आहे, त्यांचा पंचप्रकार असे म्हणजे शब्दानं वर्णन करतोय. पण सत्ता पुरुष सामान्यामध्ये त्याला प्रत्यक्षात तो काय काय खेळ, किती
स्वरूप आहे, किती मर्यादा आहे, काय काय त्याचं चाललेलं आहे. म्हणजे हे सगळं अनुभवायला मिळतंय. पण ते अनुभवाचं जर असलं तर एक जन्म तरी त्या भगवंताला द्यावा लागतोय. जन्म नाही तर उरलं सुटलेलं म्हणजे जीवन म्हणजे आपलं एक कळी आहे. कळी म्हणजे जवानी, तरुण. कळी झाली पार 25, 30, 40 वर्षापर्यंत ती कळीची आहे. आणि 50 वर्षाचं झालं म्हणजे त्याचं पूर्ण फुल तयार झालं. पूर्ण फुल झाल्यानंतर खूप चांगलं दिसतंय. दिसल्यानंतर मात्र त्या फुलाची एक एक पाकळी काय झाली, गळाला सुरुवात झाली. पाकळ्या गळून कळीचं फुल झालं, फुलाच्या पाकळ्या गळाल्या. आणि पाकळ्या गळाल्यानंतर आता शिल्लक काय राहिलं, देठ. पाकळ्या सगळ्या गळून गेल्या, खाली शिल्लक काय राहिलं, देठ. ते देठ तोडून जरी भगवंताच्या चरणी अर्पण करायचं म्हटलं तो म्हणतो नाही असं सुकू द्यायचं, तोडायचंच नाही त्याला. पण ते देठ जरी अर्पण केलं तर भगवंत म्हणतोय पत्रम पुष्पम फलम थोयम योमत भक्त्या. तू काही जरी केलं तर मी स्वीकारायला तयार आहे. देठ का होईना अर्पण कर. हा म्हणतो नाही देठ माझं तसं चुकू दे, चुकलं तरी चाललं, मी नाही स्वीकार. सर्व